हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। तर आपण जो बाहेरून विकत पास्ता आणतो तो मैद्याचा असतो आणि लहान मुलांना मैद्यापासून बनवलेले पदार्थ आपण कमीच द्यावेत। लहान मुलांना पास्ता हा सगळ्यात जास्त आवडतो, त्यामुळे आज आपण घरच्या घरी पास्ता कसा बनवून द्यायचा याची रेसिपी बघूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे। तर 2 वाटी भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतले। तर त्यानंतर आता मी यामध्ये प्रमाणानुसार थोडंसं मीठ घालते आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये। आणि आता याला आपण मळून घेणार आहोत। पाणी थोडंसं ॲड केलं आहे मी इथे। थोडंसं घट्टसरच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचा बारीक बारीक पास्ता याची बनवायचे आहेत आपल्याला, त्यामुळे थोडंसं घट्टसरच हवं आहे आपलं पीठ। तर मळून झालं आहे, याला थोडंसं आपण भिजू देऊयात। आणि छान असं भिजल्यानंतर त्याला आपण काप करून घेणार आहोत। तर थोडंसं मी इथं तेल ॲड केलं आहे आणि तेलामध्ये मी याला मळून घेते। मळून झाल्यानंतर आपण थोडंसं याला 10 मिनिट असंच ठेवणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत भिजून। तर आता आपण याची काप करायला घेणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं इथे गोळा काढून घेते आणि नॉर्मली आपण जशी पोळी बनवतो तशी पोळी मी इथे बनवून घेणार आहे। व्यवस्थित त्याला आकार देऊन थोडंसं पीठ ॲड करून की चिटकणार नाही खाली हे, आणि व्यवस्थित त्याची गोलाकारमध्येच पोळी लाटून घ्यायची। जशी आपण पोळी बनवतो त्याच प्रकारे पोळी बनवायची आहे। एकदम पातळी करू नका आणि एकदम जाडही ठेवू नका, एकदम अशी मध्यमसरच आपल्याला ठेवायची आहे बघा। आणि आकार पण एकदम मोठा नका घेऊ। आता याचे चारही बाजूने असे काप करून घ्या पहिल्यांदा। आणि मधला जो स्क्वेअर आहे तो फक्त आपण इथे यूज करणार आहोत, जेणेकरून आपले काप हे व्यवस्थित होतील त्याकरता मी असं केलं आहे। असे उभे उभे काप करून घ्यायचे। आपण इथं पास्ता जो बनवायचा आहे तो आपण बघतो आहे की तो कणकेपासून आपण कसा बनवायचा आहे तो। तर असे उभे उभे काप करून घेतलेत। त्यानंतर असे आडवे पण आपण काप करून घेणार आहेत। असे स्क्वेअर आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत। तर मी इथे एक पेन यूज केला आहे त्यासाठी, त्याला व्यवस्थित आकार देण्यासाठी। आणि पेनाला असे व्यवस्थित रोल करून आपण याचे असे छोटे छोटे रोल्स बनवून घेणार आहोत। तर तसंच आपण एक दुसरा पण बघूयात की कसा बनवायचा। त्याला थोडंसं मी ऑइल लावून घेतलं आहे, जेणेकरून माझं जे मळलेलं पीठ आहे त्यावरती पेनावरती चिटकणार नाही आणि ते सहजरित्या निघून येईल पटकनी। तर असं त्याचे काठ हे व्यवस्थित तुम्ही जॉईंट करून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा याला बॉईल करणार आहोत त्यानंतर ते जे काठ आहेत ते उकलणार नाहीत, त्यामुळे याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे। अतिशय सोपं आहे हे, जास्त टाईम पण यासाठी लागत नाही। पटपट तुम्ही एकदा स्टार्ट केलं तर होऊन जातात हे लवकर। तर असे मी सगळे काप करून हे व्यवस्थित आता रोल्स करून मी बनवून घेते पटपट। ऑइल लागल्यामुळे या पेनला हे लवकर त्यातून निघून जातात। आता मी हे बनवलेले जे रोल्स आहेत ते बॉईल करून घेणार आहे। तर कढईमध्ये मी पाणी घेऊन यामध्ये हे सगळे रोल्स माझे बॉईल करून घेते। बनवून पटपट यामध्ये हे डायरेक्टली बॉईल करायला टाकायचे आणि त्याला एक 10 मिनिट छान बॉईल होऊ द्यायचं। कच्चे नका ठेवू, कच्चे राहिले तर हे व्यवस्थित आपली रेसिपी बनणार नाही, त्यामुळे हे छान असे बॉईल झाले पाहिजे। तुम्ही एकसाथ बनवून घेऊ शकता आणि एकसाथ पण बॉईल करू शकता, कारण की आपण जर काही बॉईल करायला टाकले काही नंतर आपण ॲड करतो तर काही याच्यामध्ये कच्चे राहतात, त्यामुळे हे एकसाथच बॉईल करायला टाका तुम्ही। थोडा वेळ आपण याला आता
बॉईल व्यवस्थित होऊ देणार आहोत. मध्यमच मी फ्लेम ठेवली होती इथे बॉईल करण्यासाठी. तर माझे आता बॉईल करून झाले ते. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेणार आहोत आणि जिरा मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे. तर जिरा मोहरीची फोडणी इथे झाली आहे. फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी इथे हळद ॲड करून घेणार आहे. तर 1 चमचा जवळपास मी हळद इथे ॲड केली आहे. त्यानंतर कांद्याचे काप पण हे तुम्ही उभेच करा. व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्या. कांद्याला परतून थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा थोडासा परतत आला झाल्यावरती आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. तर टोमॅटो पण मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे कापून. तर तो याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी इथे ॲड करून घेते. याला पण परतवून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये मी मीठ टाकलं आहे आणि इथे मी आता पास्ता मसाला ॲड केला आहे. तर जवळपास 2 चमचे मी पास्ता मसाला ॲड करून घेतला आहे. थोडंसं तिखट इथं अर्धा चमचाच तिखट घेतलं आहे मी. आणि मी जे बॉईल केले होते ना काप, ते थोडे थोडे मोठे वाटत होते मला. तर मी बॉईल झाल्यानंतर याला थोडंसं मी हाफ कट करून घेतले. त्यामुळे आता हे छोटे छोटे दिसत आहेत. तर असे काप करून मी याच्यामध्ये हे ॲड केले आहे आता. आणि व्यवस्थित याला आता परतवून घेते. छान त्याला परतवून घ्यायचे. सगळे जे आपले पास्ता आहेत त्याला व्यवस्थित ते टोमॅटो कांदा आपण जो परतवला होता तो व्यवस्थित राहिला पाहिजे त्याला. बघा अतिशय घरच्या घरी आपण बनवलेत आणि छान एकदम दिसत आहेत. हे जसा बाहेरचा पास्ता असतो तसाच वाटतोय. टेस्टला पण अगदी तसेच लागतात हे. फक्त तो पास्ता मैद्याचा असतो आणि आपण हे गव्हापासून तयार केला आहे. त्यामुळे आपला हेल्दी पास्ता आपण याला बोलू शकतो. तर तुम्ही पण हे नक्की करून बघा. लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम झटपट रेसिपी आहे ही. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही खूप मेहनतीने हे व्हिडिओज बनवतो. तर प्लीज तुम्ही पण सपोर्ट करा. थँक्यू.